यापुढे आता शाळेच्या कंपाऊंड पासून 50 मीटरच्या परिसरात वडे आणि समोसा यासारखे तळलेले पदार्थ त्यासोबत चॉकलेट, बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स विक्रीवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यानुसार शाळेच्या 50 मीटर परिसरात हाय फॅट युक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या, कडधान्य आणि पोषणाचा समावेश असावा यावर भर देण्यात आला असून शाळांना आहाराची आदर्श केंद्र बनवण्यासाठी ईट राईट स्कूल ही संकल्पना बंधनकारक करण्यात आलेली आहे। दरम्यान शाळेच्या 50 मीटर परिसरात कोणते खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। शाळेजवळ आता वडापाव, समोसे, भजीपाव असे पदार्थ मिळणार नाहीत। बेकरी उत्पादन त्यामध्ये काय तर कुकीज, केक, पेस्ट्री, डोनट्स, मफिन्स, बिस्किट यासारखे पदार्थ। त्यानंतर सीलबंद स्नॅक्स त्यामध्ये येते चिप्स, कॉर्न चिप्स, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न यासारखे पदार्थ देखील आता मिळणार नाहीयेत। बर्गर, पिझ्झा यावर देखील बंदी घालण्यात आलेली आहे। अतिरिक्त फॅट असलेल्या पदार्थांवर बंदी घातली आहे। चॉकलेट्स हे देखील आता मिळणार नाहीये। डीप फ्राइड आयटम्स, शुगरी आयटम्स, ट्रान्स फॅट आयटम्स, म्हणजे उदाहरण सांगितलं ते काय सांगता येईल, वडापाव सांगता येईल आपल्याला, चिप्स सांगता येतील, तुमचे हाय शुगरमध्ये तुमचं जंक फूड येतील, त्याच्यानंतर तुमचे सो कॉल्ड ड्रिंक्स जे आहेत ते येतील, कॅफिनेटेड ड्रिंक्स आहेत ते येतील। सो ऑल दीज आर पार्ट ऑफ दॅट। शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री। आता बाउंड्री कोणती तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाईड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे आणि ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जाईल।